नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकल्यामुळे त्यांचे 2 हप्ते आलेले नव्हते, अशा लाडक्या बहिणींसाठी परत ई-के-वाय-सी ऑप्शन सुरू करण्यात आलेले आहे आणि आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ही दुरुस्ती करू शकता. परंतु यामध्ये कोणत्या महिला दुरुस्ती करू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त ज्या महिलांचं सरकारी नोकरीचं ऑप्शन चुकलेलं होतं किंवा निवृत्तीवेतन घेत आहेत का नाही हे ऑप्शन चुकलेलं होतं, अशाच महिलांसाठी दुरुस्ती ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर ती दुरुस्ती कशी करायची चला मग पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे आणि होम पेजवर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल. ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. लाभार्थी महिलेच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन पाहायला मिळतील. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, मंडळ, उपक्रम या ठिकाणी स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही सिलेक्ट करायचं आहे. आणि 2 नंबरचा ऑप्शन स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. दोन्ही ठिकाणी नाही करून उपरोक्त ए आणि बी सत्य आहे याला टिक मार्क करून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, दुरुस्ती पूर्ण होणार आहे. आता हे ऑप्शन अशाच महिलांना येणार आहे ज्यांचे हे ऑप्शन सुरुवातीला ई-के-वाय-सी करत असताना चुकलेले होते. हा पर्याय सर्व महिलांना येणार नाही. त्यामुळं तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ज्यांची या प्रश्नांची उत्तरं चुकलेली होती त्यांना दुरुस्त करून घ्यायची आहेत. इथं पाहू शकता तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच ई-के-वाय-सी दुरुस्त करू शकता. जर तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला ई-के-वाय-सी करताना अडचण येत असेल तर ज्या व्यक्तीला किंवा सी-एस-सी सेंटरला जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.